इकडे आमदार सुरेश धस यांच्यावरती प्रकाश महाजन यांनी टीका केलेली आहे। बीडमध्ये धस यांच्याकडून अनेक नेत्यांची फसवणूक झालेली आहे असा आरोप महाजन यांनी केला। बीडमध्ये धस यांनी अनेकांचा विश्वासघात केला। आष्टीकडे लक्ष द्यावं लागेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं होतं असं सुद्धा महाजन यांनी अधोरेखित केलंय। पंकजा यांच्या वक्तव्यानंतर धस आणि मुंडे धस हे मुंडेंच्या भेटीला गेले का हाही प्रश्न विचारला जातोय। मुख्यमंत्र्यांनी धस यांना तंबी दिली असावी असं सुद्धा महाजन यांनी म्हटलेलं आहे। की असा कोणता राजकीय नेता नाही ज्याला धसनं राजकीय दृष्ट्या फसवलं नाही किंवा ठगवलं नाही। मला असं वाटतं की मध्यंतरी पंकजा मुंडेंना असं सांगितलं होतं की आष्टीकडं थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल, आष्टीकडे जास्त प्रेम करावं लागेल। या सगळ्या भीतीपोटी किंवा माहीत नाही यांच्या काही गोष्टी जे पूर्वी प्रसार माध्यमातून येत होत्या देवस्थानच्या जमिनीविषयी याविषयी, या सगळ्या गोष्टीचा एक कुठंतरी परिपाक होऊन धसानी अशा पद्धतीनं भेट घ्यावी आणि बाहेर येऊन त्याची सारवासारव करावी, हे मला असं वाटतं बीडच्या जनतेचा एक फार मोठा विश्वासघात त्यांनी केलेला आहे। ही एक गँगच होती, धनंजय मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, अजून बरेच लोक आहेत त्याच्यात। हे कधी काळी एकत्र होते, यांचं एकत्र सगळं असायचं, त्याच्यामुळं एकमेकांचे काय त्याला ग्रामीण भाषेतला शब्द वापरू नये पण एकमेकांच्या काही गोष्टी त्यांना निश्चित माहिती आहेत। आणि अजितदादानं जी कणखर भूमिका घेतली ती घेतली, अयोग्य की योग्य ह्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण त्यांनी जे धनंजय मुंडेला कोर कमिटीमध्ये घेतलं त्याच्यामुळं आता सुरेश धसच्या लक्षात आलं असेल की आता फार काही धनंजय मुंडेच्या विरोधात जाऊन आपण काही करू शकत नाहीत। होऊ शकतं की धनंजय मुंडेचे मोहाफिज हा शब्द उर्दूचा मी वापरतो की संरक्षक माननीय मुख्यमंत्री असल्यामुळं कदाचित आता याच्यातून माघार घ्यावी ती सन्मानजनक कशी होईल। मग बावनकुळे साहेबापाशी चर्चा झाली, ते आजारी होते म्हणून भेटायला गेलं तर छोटीशी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, भेटायला गेले हरकत नाही, भेटायला जायचं होतं, मग 1.5 महिना असा एकदम टोकाचा विरोध का केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।